नमस्कार मंडळी. उन्हाळ्यात दुपारी कामावरून आलो, घशाला कोरड पडली आणि पाणी नाही मिळालं तर अशक्तपणा, थकवा आणि काम बंद. अगदी तसंच पिकाचं असतं. संवेदनशील अवस्थेत पाणी नाही मिळालं तर उत्पादन घटतं. वर्षानुवर्षे आपण पाटाने पाणी देतो, पण त्यात 3 समस्या आहेत. पहिली, एका बाजूला जास्त पाणी, दुसऱ्या बाजूला कमी. पिकाला समप्रमाणात पाणी मिळत नाही. दुसरी, तळाशी पाणी साचतं, वॉटर लॉगिंग. मुलांना श्वास घेता येत नाही, पीक कमकुवत होतं. तिसरी, जमीन कधी पूर्ण भिजते, कधी कोरडी राहते. याचा थेट उत्पादनावर परिणाम होतो. तुषार संचाने पाणी दिलं तर तुम्ही एका दगडात 4 पक्षी मारू शकता. म्हणजे बघा, 1. पाण्याची बचत. 2. पिकाला सगळ्या बाजूंनी समान पाणी. 3. जमीन जास्त वेळ वापशावर राहते. 4. उत्पादन वाढतं. मग खर्चाचं काय? शासनाच्या अनुदानावर तुषार संच घेता येतो. एकदा घेतला की अनेक वर्ष वापरता येतो. दीर्घकालीन फायदा मोठा. मंडळी, पिकाच्या संवेदनशील अवस्थांमध्ये पाणी मिळणं खूप गरजेचं. त्यामुळे तुषार संचाची व्यवस्था आत्ताच करा. आधीच तयारी केली की हंगामात धावपळ होत नाही. मंडळी, जरा थांबा बरं. पेरणीसाठी कोणती यंत्रे आणि निविष्ठा लागतात ते आपण पाहिलं. आता एक मोलाचा सल्ला. या सर्व निविष्ठा एकत्र खरेदी करा. का? कारण एकत्र खरेदी केल्यावर दुकानदाराकडून चांगला डिस्काउंट मिळतो. म्हणजे नफ्याचं मीटर आपल्या पेरणीच्या आधीच चालू होतंय. हुशार शेतकऱ्याचा नफा फक्त शेतातून नाही तर खरेदीपासूनच सुरू होतो. गटानं एकत्र बसा, यादी करा आणि एकत्रच खरेदी करा. फार्मर कप 2026 जिंकायचा असेल ना, तर तयारी आजपासूनच.